बघणार आहोत माझे कुटुंब। बघा, प्रत्येकाचं कुटुंब असतं। आपल्या कुटुंबामध्ये माणसं असतात की नाही? बघा, आता माझ्या कुटुंबामध्ये कोण कोण आहे? माझी आई आहे, माझी मुलगी आहे, पुन्हा मी आहे आणि आमचे सर आहेत, बरोबर? म्हणजे एवढे जण आम्ही कुटुंबामध्ये आहे। मग कुटुंबामध्ये कोणाकोणाची आजी असते, आजोबा असतात, आई असते, बाबा असतात, कोणाच्या घरी काका असतात, काकी असते, पुन्हा त्यांचे मुलं असतात। म्हणजे या सगळ्यांचं मिळून काय तयार होतं? कुटुंब तयार होतं, बरोबर की नाही? कुटुंबामध्ये दुसरे माणसं असतात का कुणी? समज आता माझी मम्मी आणि आता श्रावणीची मम्मी, हे एक कुटुंब होईल का? नाही, तिचं कुटुंब वेगळं, माझं कुटुंब वेगळं, बरोबर की नाही? मग प्रत्येकाच्या घरामध्ये कोण कोण असतं? आजी असतात, आजोबा असतात, आई असते, दादा असतो, ताई असते। म्हणजे कमी जास्त माणसं असतात प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये, बरोबर आहे? बरोबर की नाही? आणि आपल्याला आपल्या कुटुंबातले सगळे जण आवडत असतात, है की नाही? दादा जवळ आपण हट्ट करतो, दादा मला काहीतरी आणत जा। आई जवळ आपण हट्ट करतो, आई आज मला खायला मॅगी कर बर का, आई आज मला खायला पुरणपोळी कर बर का। बाबांजवळ आपण हट्ट करतो, बाबा मला आज 5 रुपये द्या बर का, मी अभ्यास करतो, बरोबर की नाही? बाबा मला आज ड्रेस पाहिजे बर का। म्हणजे आपण आपल्याच कुटुंबातल्या माणसांजवळ हट्ट करतो। म्हणजे प्रत्येकाचं एक स्वतःचं कुटुंब असतं, बरोबर? तर असंच एक सुंदर गाणं आज आपण या म्हणजे याच्यामध्ये शिकणार आहोत आणि ते गाणं तुम्ही माझ्या मागे म्हणायचंय। ओके, डन? माझ्या मागे आता गाणं म्हणायचं। आता आपण गाणं म्हणूया, सगळ्यांनी म्हणायचंय। छोटेसे आहे सुंदर माझे घर, छोटेसे आहे सुंदर माझे घर, छोटेसे आहे सुंदर माझे घर, छोटेसे आहे सुंदर माझे घर। आई आहे प्रेमळ, बाबा माझे कणखर, आई आहे प्रेमळ, बाबा माझे कणखर। छोटेसे आहे सुंदर माझे घर, छोटेसे आहे सुंदर माझे घर। आई आहे प्रेमळ, बाबा आहेत कणखर, आई आहे प्रेमळ, बाबा आहेत कणखर। दोघांचीही माझ्यावर असते नजर, दोघांचीही माझ्यावर असते नजर, दोघांचीही माझ्यावर असते नजर, दोघांचीही माझ्यावर असते नजर। छोटेसे आहे सुंदर माझे घर, छोटेसे आहे सुंदर माझे घर। आई आहे प्रेमळ, बाबा माझे कणखर, आई आहे प्रेमळ, बाबा माझे कणखर। अभ्यास घेते ताई, दादा करतो सारखी घाई, अभ्यास घेतो ताई, दादा करतो सारखी घाई। पुन्हा म्हणूया, अभ्यास घेते ताई, अभ्यास घेते ताई, दादा करतो सारखी घाई, दादा करतो सारखी घाई। दोघेही घेतात माझी सारखी खबर, दोघेही घेतात माझी सारखी खबर। अभ्यास घेते ताई, दादा करतो सारखी घाई, अभ्यास घेतो ताई, दादा करतो घाई। दोघेही घेतात माझी सारखी खबर, दोघेही घेतात माझी सारखी खबर। छोटेसे आहे सुंदर माझे घर, छोटेसे आहे सुंदर माझे घर। आई आहे प्रेमळ, बाबा आहेत कणखर,
मध्ये काय सांगितलंय की माझं घर कसं आहे, छोटस आहे. मग माझ्या घरात कोण कोण आहेत? आई आहे, बाबा आहे, दादा आहे, ताई आहे, आजी आहे, आजोबा आहे. मग त्यांनी सांगितलं आई कशी आहे? प्रेमळ आहे. आई कशी आहे? प्रेमळ आहे म्हणजे खूप माया करते, बरोबर की नाही? आणि बाबा कसे आहेत? कणखर. प्रेमळ आहेत पण ते कणखर आहेत, म्हणजे ते नेहमी माझ्या सगळ्या म्हणजे कामामध्ये माझ्या नेहमी माझ्या पाठीशी असतात. आणि थोडीशी रागीट आहेत पण कणखर आहेत. आणि दोघांचीही माझ्यावर काय असते? नजर असते. दादा काय करतो रे? ताई काय घेते? अभ्यास घेते. बघा ती मुलगी काय सांगते की माझा अभ्यास कोण घेते? ताई घेते. आणि दादा नेहमी कशात पण सारखी घाई करतो. आणि दोघही जण माझीच नेहमी खबर घेतात. जरा काही चुकलं, जरा काही झालं की लगेच मला ओरडतात. नंतर त्यांनी सांगितलंय आजी आजोबा. म्हणजे घराची शोभा कोण आहेत? आजी आजोबा. बघा ज्या घरामध्ये आजी आजोबा असतात त्या घरामध्ये खूप छान वाटतं. आजी आजोबा आपल्याला गोष्ट सांगतात, आजी आजोबा आपले लाड करतात. आपले आई वडील जेवढे लाड करत नाहीत तेवढे लाड आजी आजोबा करतात, है की नाही? आजी आजोबा घरात असले की घराला शोभा असते. आणि अशा प्रकारे त्यांचं इतकं म्हणजे खूप आपल्यावर ते प्रेम करत असतात. आजी आजोबा असले की आपल्याला 2 रुपये दे, 4 रुपये दे, आपल्याला खाऊ आण बाहेर गेलं की, बरोबर की नाही? आजी आजोबा आपले खूप लाड करतात. आणि आपले मम्मी पप्पा आपल्याला मारत असले की म्हणतात, ए मारू नको रे, आमच्या ह्याला मारू नको, आमच्या पिंकीला मारू नको, आमच्या गीताला मारू नको, बरोबर की नाही? आजी आजोबा लगेच घेतात की नाही ओढून आपल्याला, म्हणजे आपल्यावर ते खूप माया करत असतात. आता आई वडील आपल्यावर ओरडतात म्हणून ते आपली माया करत नाहीत का? करतात का नाही? करतात. आपले लाड करतात. पण जर आपलं चुकलं तर आपल्याला रागावतात सुद्धा, बरोबर की नाही? जर आपण काही चुकीचं केलं तर आपल्याला आपले आई बाबा रागवतात. आणि आपले ताई आणि दादा तर हे आपल्या मित्रासारखेच असतात. आपण त्यांच्यावर खेळतो, भांडतो, बरोबर की नाही? मारामारी करतो, पण ते सुद्धा आपले लाड करतात. म्हणून हे छान असं छोटंसं गाणं आहे. आता मी काही जणांना विचारते की तुमच्या घरात कोण कोण आहे. आता आपण तनुला विचारूया, तनु तुमच्या घरात कोण कोण आहे? आजी आजोबा. हा, अजून? पप्पा मम्मी. हा, आणि तू? आणि अजून? एवढेच. बघा तनुच्या घरामध्ये आजी आहे, आजोबा आहेत, आई आहे, बाबा आहे आणि तनु आहे. आता आपण आरोहीला विचारूया, आरोही तुझ्या घरात कोण कोण आहे? आजी आहे. हा, अजून? हा, आजी बाबा आई. हा, पप्पा. हा, तू आणि दीदी दादा नाही का कोणी? नाही. ओके. आरोहीच्या घरात पण तेवढेच माणसं आहेत. बघा आजी आहे, आजोबा आहेत, आई आहे, बाबा आहे आणि ती आहे. आता हिला विचारूया, गौरीला. गौरी तुझ्या घरात कोण कोण आहे? हा, मम्मी पप्पा. तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? मम्मी आवडते. बर, का बरं मम्मी आवडते? का आवडते बरं मम्मी? हो ना, का बरं आवडते मग मम्मी? लाड करते ना मम्मी तुझी खूप. चला आता आपण हरीशला विचारूया, तुमच्या घरात कोण कोण आहे? कोण कोण आहे? हा, आजोबा. हा, आई. हा, पप्पा. हा, माझी मोठी दीदी. हा. छोटी पण होती त्याच्या. हा. त्याचं लग्न झालं. लग्न झालं. बर. आणि अहना राहिली ना? अहना नाही का घरात? अनालिका. हा. आई. तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? आजोबा. तुझे लाड कोण करतं सगळ्यात जास्त? आजोबा. आजोबाच करतात. बघा आजोबा लाड करतात आरिशचे. आता आपण अश्मिराला विचारूया. अश्मिरा तुझ्या घरात कोण कोण आहे? आई. बाबा. हा, आजी. हा, पप्पा. हा, माझी छोटी बहीण. हा. मी. आणि दादा? 2 दादा आहेत ना? मग दादा राहिले. हा, गीताच्या घरात कोण कोण आहे विचारे? आजी, आजोबा, मम्मी, पप्पा, माझा भाऊ, बहीण, मी. हा, तुला जास्त कोण आवडतं सगळ्यात? आजी. आजी. आणि कोण लाड करतं? आजी. आजीच करते. बरं. त्यांनी तिथे एक चौकोन दिलाय बघा. हा, आपण
छान असं चित्र काढूया. काय आपलं असं खूप भारी काढलं पाहिजे असं काय नाही. आपण काय करायचंय, या चौकोनामध्ये चित्र काढायचं, आजीचं आजोबाचं, तुम्हाला जसं येईल तसं काढा पेन्सिलने. प्रत्येकाने काढायचा प्रयत्न करायचा. आज आपण माझे कुटुंब पाहिलं, एक गाणं पण म्हणलं. आता घरी गेल्यानंतर तुम्ही काय करायचं माहितीये का, तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांबरोबर गप्पा मारायच्या हा, आणि विचारायचं आपल्या घरात अजून कोण होतं, कोण कोण आहे, काय कोण कोण काय काय करतं, आत्याचं नाव विचारायचं, मावशीचं नाव विचारायचं. अशा गप्पा तुम्ही तुमच्या घरातल्या माणसांबरोबर मारायच्या. आणि उद्या शाळेत आल्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राला आणि मैत्रिणीला सांगायचंय की आमच्या घरामध्ये कोण कोण आहे, ते काय काय करतात. ठीक आहे. आज घरी गेल्यानंतर घरातल्यांबरोबर गप्पा मारायच्या आणि शाळेत आल्यावर आपल्या मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर गप्पा मारायच्या आणि त्याला सांगायचं की आपल्या तुमच्या घरामध्ये कोण कोण आहे. करणार ना मग सगळे? ठीक.